टिळकांचा सल्ला घ्यायचा. टिळक काय म्हणतात, तर टिळकांना भेटायला म्हणून पुण्याला ते गेले. पुण्याला पहिल्यांदा गेले तर टिळकांनी त्यांना स्वतःच्या वाड्यामध्ये 3 महिने ठेवून घेतलं. 3 महिने टिळकांचा सहवास मिळाला त्यांना आणि रोज रात्री टिळकांच्या सोबत त्यांना बसून पंक्तीला जेवता येत होतं. पण टिळक हे इतर अवांतर गोष्टीच त्यांच्याशी बोलायचे. त्यांना जे बोलायचं होतं की मी पुढे जाऊन काय करू दे, त्याविषयी टिळक वाड्यामध्ये बोलत होतं. मग ते काय करायचे, एक प्रेस होती. प्रेस म्हणजे छापखाना. त्या वाड्याच्या जवळच एक छापखाना होता. त्या छापखान्यामध्ये टिळक जायचे आणि त्यांना दुसऱ्या रस्त्याने जायला सांगायचे. आणि त्या छापखान्यामध्ये आणखीन एक गृहस्थ होते ज्यांचा तो छापखाना होता. तिथं जाऊन हे तिघं ही चर्चा करायचं की ह्या पांडुरंगाने आता पुढे काय केलं पाहिजे. टिळक हे प्रचंड सिनियर कोणते राजकीय नेते होते त्या काळात आणि खानपजा अतिशय ज्युनियर तरुण मुलगा की आता पुढे काय करू असा प्रश्न पडलेला. टिळकांनी त्यांना सांगितलं 2 गोष्टी आहेत. एक तर स्वातंत्र्य मिळवण्याच्यासाठी सशस्त्र क्रांतीच करायची आहे. सशस्त्र क्रांती करायची असेल तर ढाल तलवारी सोडून द्या. आधुनिक मिलिटरी ट्रेनिंग हे आपल्या सशस्त्र क्रांतिकारकांच्याकडे नाहीये. बंदुका कशा चालवायच्या, बॉम्ब कसे चालवायचे याचं काहीही आपल्याकडे ट्रेनिंग नाहीये आणि आपल्याला कोणी ते देणारही नाही. आर्म्स ऍक्ट असा काही होता ब्रिटिशांनी काढलेला की ज्याच्यामुळे आपल्याला आधुनिक शस्त्र बाळगण्याचं अधिकार नव्हता. अजूनही नाहीये अधिकार. असो तर मग हे ट्रेनिंग कुठं मिळवायचं, अनेक ऑप्शन्स त्यांनी चेक केले. बडोदा, हैदराबाद, नेपाळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण ट्रेनिंग घ्यावं असं त्यांना वाटलं. पण शेवटी टिळकांनी सांगितलं सगळी जुनाट आहे त्यांची जी मिलिटरी इक्विपमेंट्स जे आहेत त्यांचं जे ट्रेनिंग आहे सगळं जुनाट आहे. तू अमेरिकेला जा नाही तर जपानसारख्या ठिकाणी जा, कारण नुकतंच जपानने रशियाला हरवलेलं होतं युद्धात. तर तुम्ही तिथे जा आणि तिथे जाऊन तू ट्रेनिंग घे. आणि नुसतं युद्धकला शिकायची नाहीये तर कृषीशास्त्र पण शिकायचं, आधुनिक कृषीशास्त्र. कारण तोपर्यंतची आपली शेती परंपरागत पद्धतीची होती. ते म्हणले ठीक आहे भारताला स्वातंत्र्य कराल, भारताला तुम्ही स्वतंत्र कराल सुद्धा, मिळवाल सुद्धा स्वातंत्र्य, पण स्वतंत्र भारताने खायचं काय आणि कसं सर्वाईव्ह करायचं त्या भारताने, त्याची पुढची वाटचाल कशी असायला पाहिजे. एकेकाळी सोन्याचा दूध सोडणारा आपला देश होता. एवढ्या एका नुसत्या 4 वाक्य टाकल्याने पैसा येत नसतो देशाकडे. जो गेला तोपर्यंत मिळवायचा कसा पैसा. लुटालूट करून का, ज्यांनी आम्हाला लुटला आम्ही त्यांना लुटणार हा एक मार्ग आहे खरं म्हणजे. पण तसं करून चालत नाही किंवा जमेल नाही जमेल. मग शेवटी आपली जी शेती आहे तिला आपण आणखीन आधुनिक केली पाहिजे. म्हणून एकीकडे तू लष्करी ट्रेनिंग पण घ्यायचीस आधुनिक आणि एकीकडे कृषीचं पण ट्रेनिंग घ्यायचं. असा एक गुरुमंत्र टिळकांनी त्यांना दिला. त्यानंतर ते त्याच मागे लागले. पूर्ण जवळ पैसा नाही, मुंबईला गेले. बाकी पुढचं तुम्हाला खूप वाचायला मिळेल काय काय त्यासाठी त्यांनी युक्त्या केल्या. त्यासाठी त्यांना एका जहाजामध्ये, कारण त्यावेळेला विमानातून जाण्याचा काही प्रश्नच नव्हता, विमान प्रवासच नव्हता तेव्हा कसा प्रवासी वाहतूक होत नव्हती विमानाची. शिवाय म्हणजे हे कुठला काळ, 1907चा काळ, 1907-08. तर भारतातून जायचं कसं, एक तर वॉन्टेड लिस्ट मध्ये तुमचं नाव. तुम्ही कल्पना करा की तुम्ही पांडुरंग खानपजा, तुमच्याकडे पैसा नाही. जो काही पैसा मित्रांनी गोळा केला होता तो कुठे जाण्यासाठी होता, पुण्याला आणि मुंबईला जाण्यासाठीचा होता. कुठून, विदर्भातून. तो संपत यायला लागला जवळचा. किती काळ राहणार तुम्ही तिथल्या मुंबईतल्या ठिकाणी. आजही मुंबईत राहणं अवघड आहे, त्या काळात अवघडच होतं बाहेरून येऊन राहणाऱ्या माणसाच्यासाठी. दिवसांचे दिवस संपायला लागले. मुंबईतून जाणारी जहाजं, त्या जहाजामध्ये एंट्री कशी मिळवणार. प्रवासी म्हणूनच एंट्री पाहिजे, तिकीट पाहिजे काढायला. पण नुसतं तिकीट काढून चालतं का, लागणारी कागदपत्र लागतात. कुठलंही कागदपत्र घरी न घेता त्यांना बाहेर पडायला लागलं होतं. SSC झाल्याचा पुरावा, अजून काही पुरावा. आजच्या काळात आधार कार्ड असतं, रेशन कार्ड असतं, सगळे कागदपत्र असतात. त्या काळात आधार कार्ड वगैरे नव्हतं मान्य, पण काही ना काहीतरी कागद त्याही वेळेला असतीलच. शाळा सोडल्याचा दाखला वगैरे गोष्टी असायच्या. ते काहीच त्यांना घेता आलं नव्हतं. अंगावरच्या वस्त्राने शिकलं घरात बाहेर पडायला लागलेलं होतं. म्हणजे कागद नाही कुठलेही. त्यातून कॉन्टॅक्ट, कागद असून तरी काय उपयोग आहे. तुम्ही बंदरावरती उभे आहात, तिकीट सुद्धा काढलंय, पण
तिथे जायच्या आधी सिक्युरिटी ऑफिसरने जर तुम्हाला पकडलं, बघू कागद, पांढरी पुस्तकाची चला अरेस्ट, अटक केली जाणार आहे. मग म्हणजे एकदा पैसा नाही प्लस कागदपत्रही नाही, मग त्यांनी काय आयडिया वापरली असेल, साधा खलाशी म्हणून तिथं एक साफसफाई करणारा मजूर म्हणून स्वतःचं नाव एनरोल केलं एका जहाजावर. अनुभव नाही बरं का, त्या नामाचा काहीही अनुभव नाही, पण इच्छाशक्ती प्रबळ असेल तर माणूस काय करू शकतो. जहाजावरती प्रवास कसा करायचा असतो ह्याचंही ट्रेनिंग नाही लोकांना. आता जसं एसटी घाटामध्ये जाणाऱ्या लोकांना एसटी लागतं बरं का, माझ्यासारख्याला पण लागतं. सरळ रस्त्याने आपण जाणार, आपल्याकडे आपण सरळ वळणाची माणसं सोलापूरचे, पण कोकणामध्ये गेले की आपली वाट लागते. असे 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 घाट असतात काही. साधी एसटी जर लागते तर मग जहाजात काय होतं, सारख्या लाटांवरती रेंगाळायचं असतं आणि असे 20-20-30-30 दिवस तुम्ही नुसतं जहाजातच असतात. म्हणजे मुळात तो खडतर असतो प्रवास समुद्रातला, त्याच्यात पुन्हा तिथे नुसतं छान शांत बसून आरामात प्रवास नव्हता करायचा, तिथे कामं करायची होती. त्यांनी कधी मांसाला हात लावलेला नव्हता, पण तिथे त्यांना एका आचार्याच्या हाताखाली रोजच्या रोज प्राणी कापून त्याचं मांस शिजवून तयार करून ते वाढायचं काम करायला लागत होतं. तिथले जे काही घाणेरडे संडास बाथरूम होते ते साफ करायला लागायचे रोजच्या रोज. तिथला जो डेक होता जहाजावरचा तो धुणं साफ करणं, किती वादळ असू दे पाऊस असू दे ते साफ करायला लागायचं. आणि हे केल्यानंतर झोपायला छान मस्त बेड वगैरे आलिशान असं काही नाही, अतिशय उबट घाणेरड्या ठिकाणीच त्यांची झोपायची व्यवस्था होती. अशा सगळ्यांना हे लोक सिलोन म्हणजे आजचं श्रीलंका पार करून सायगाव म्हणजे आज इंडोनेशियामध्ये ते गाव येतं, तिथून पुढे योकोहामा जपानमध्ये गाव आहे, तिथे हे लोक पोहोचले. प्रवासात जिथे जिथे कोणी त्यांना ब्रिटिश विरोधी लोक भेटायचे, त्यांना जरा जरी इंग्लिश येत असेल तर त्यांच्याशी संवाद साधायचे. त्या पद्धतीने चायनीज रेव्होल्युशनरी होते, चायनीज क्रांतिकारक ज्यांना थोडीशी इंग्लिश येत होती, ज्यांना पुढे जायचं होतं हाँगकाँगला, त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली, त्यांच्याबरोबर मैत्री केली. त्यांना सांगितलं तुम्ही आम्ही कसे एकच आहोत, तुम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताय, आम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध लढतो. मग जपानमध्ये 2-3 वर्ष काढली त्यांनी. जवळ पैसा नाही, कागदपत्र नाही, पण काम इतकं जबरदस्त आणि हलक्यात हलकी कामं. तिथल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहायला लागलेले त्यांना, तिथे पडेल ते काम, सगळी कष्टाची कामं ते करत करत तिथल्या जॅपनीज, तिथे पळून येऊन राहिलेल्या चायनीज क्रांतिकारकांच्या लोकांना इंग्लिश शिकवायचं आणि थोडे पैसे कमवायचे. असं करत करत उरलेल्या वेळामध्ये तिथे जे काही भारतीय लोक आहेत पळून आलेले त्यांच्यासारखे, त्यांना गोळा करून त्यांना देशभक्तीचं डोस पाजायचं. अशी 2 वर्ष काढली आणि त्यांचं काम इतकं वाढत गेलं की त्यावेळेचे जे जपानमध्ये जे पंतप्रधान होते त्यांनी त्यांची भेट घेतली, एकदा नाही अनेकदा. आणि इंडो जपान असोसिएशन म्हणून संघटना लोकांनी सुरू केली. जपानच्या पंतप्रधानांना ह्याचं काम महत्वाचं वाटावं. तुम्ही सन यत सेन नाव ऐकलं असेल कदाचित, चायनीज रेव्होल्युशनरी येऊन गेल्या 100 वर्षापूर्वी, माओ झेडॉंगच्याही आधीच्या काळात. सन यत सेन म्हणजे जसं भारतामध्ये आपले लोकांना कळत तसे चीनमध्ये सन यत सेन खूप विजनरी माणूस. सन यत सेन यांच्याबरोबर भेटण्याची त्यांना योग आला, एकदा नाही अनेकदा. ह्या माणसाची किती लोकांची वेगवेगळ्या पातळ्यांवरती भेट झालेली आहे, तुम्ही नाव ऐकून थक्क व्हाल. 1906 का 7च्या आसपास सॅन फ्रान्सिस्कोला खूप मोठा भूकंप झाला, प्रचंड भूकंप. मग भूकंप झाल्यानंतर त्या शहराला पुन्हा रिनोव्हेट करण्यासाठी मजुरांची गरज होती. जगभरातून त्यांनी मजूर मागवले आणि मजूर मोठ्या प्रमाणात अमेरिकेला हवे असल्यामुळे त्यांनी इमिग्रेशनच्या साठीचे जे नियम असतात ते शिथिल केले. आणि त्याचा फायदा उठवून जपानमधून, जसं जगभरातून अनेक जण, तसं जपानमधून खानखोजे सुद्धा, त्यांच्याकडे तर कागदपत्र नाहीये पण त्या शिथिल झालेल्या नियमाचा फायदा घेऊन अमेरिकेत गेले. पैसा नाही जवळ, तसेच गेले.
आणि तिथे जाऊन सुद्धा मजुरी केली आहे मोठ्या प्रमाणात. आता मिलिटरी अकॅडमीमध्ये त्यांनी प्रवेश कसा मिळाला, एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला कळेल की काय काय त्यांनी आयडिया वापरल्या असतील. मिलिटरी अकॅडमीमध्ये फक्त श्रीमंत घरची पोरं जाऊ शकत होती. अमेरिकेतली श्रीमंत पोरं फक्त त्यांनाच मिलिटरी ट्रेनिंग देऊ शकत होते. त्यांना तिथे गेल्या तिथल्या कमांडरनी सांगितलं की नाही आम्ही देऊ शकत नाही. त्यांनी तिथल्या तिथे भाषण सेट ठेवलं इंग्लिशमध्ये खानपजेने, की त्यांना हे कळलं कशामुळे त्यांनी भाषण ठोकण्याचा चान्स घेतला की तो जो कमांडंट आहे तो आयरिश आहे, आयरिश वंशीय आहे. त्यांना कळलं आयरिश म्हणजे आयर्लंडचा. तर आयर्लंडच्या लोकांना ब्रिटिशांच्या विरुद्ध राग आहे हे माहिती होतं त्यांना. कारण आयर्लंड तुम्हाला माहिती ना, नॉर्दर्न आयर्लंड आणि आयर्लंड रिपब्लिक असे दोन वेगळे भाग आहेत. आयर्लंड रिपब्लिक हा देश आहे, पण नॉर्दर्न आयर्लंड हा आजही युकेच्या अंतर्गत येतो. आणि आयरिश लोक ब्रिटिशांना चीफू करतात लिटरली, कारण त्यांचं स्वातंत्र्य मिळवून घेतलं ना ब्रिटिशांनी. म्हणून सावरकरांनी तेव्हाच आयरिश लोकांना पटवून दिलेलं होतं, ते जेव्हा इंग्लंडमध्ये होते, की तुम्ही आम्ही कसं एक होतो, तुम्हाला कसं तुमच्या स्वातंत्र्याची पडी आहे ना तशी आम्हाला सुद्धा आमच्या स्वातंत्र्याची पडी आहे. नंतर त्या सावरकरांच्या कामामुळे बदलला दिग्राला खूप मोठा फायदा झाला. इव्हन उधम सिंग, तुम्ही जालियनवालाबागचा तो पिक्चर बघितला असेल परवा, उधम सिंग आणखीन एक जुना एक पिक्चर होता उधम सिंगवरचा, राज बब्बरचा होता पिक्चर. त्यातही त्यांनी दाखवलं होतं की त्याला कशी आयरिश रेव्होल्युशनरी आर्मी मधल्या म्हणजे IRA मधल्या एका मुलीचा त्याला उपयोग झालेला होता. तर त्या आयरिश तो कमांडंट होता, जरी अमेरिकेत स्थायिक झालेला होता, त्याच्या त्या पार्श्वभूमीचा उपयोग खानपजेंनी करून घेतला आणि त्याच्यामुळे एक भारी भाषण ठेवलं की कसं तुम्हाला तुमच्या आयरिश असण्याचा जसा अभिमान आहे तसा आम्हाला आमच्या भारतीय असण्याचा अभिमान आहे, तुम्हाला तसं तुमच्या स्वातंत्र्याचं महत्व आहे तसं आम्हाला आमच्या स्वातंत्र्याचं महत्व आहे. त्याच्यामुळे तुमचं कर्तव्य बनतं की जे आधुनिक शिक्षण आहे लष्करी ते आम्हाला तुम्ही द्यायला पाहिजे. तुमचा आमचा शत्रू आहे काय, असं खानपजेंनी प्रभावीपणे पटवून दिलं. आणि त्या माणसाला काय वाटलं कोणाच ठेवलं, पण त्यांनी पुन्हा म्हटलं की बाबा मला तुझ्याविषयी तुझे विचार मला पडतात, तुझी तळमळ पण मला दिसते. पण त्यामुळे तू तर इतका किडकिडी शॉर्ट फेट आहे, तुझ्या अंगात काही दम आहे असं वाटत पण नाही तुझ्याकडे बघून, तू डायरेक्ट मिलिटरी ट्रेनिंग पाहिजे म्हणतो, कसं काय म्हणजे त्याला विश्वासच बसायला. कारण अशा स्वरूपाचं स्वामी रामानंद तीर्थ पण म्हणलेलं होतं त्यांना, त्यांच्याकडे म्हटलं तुझी क्षमताच नाही मिलिटरी ट्रेनिंगची असं तुझ्या चेहऱ्यावर शरीराकडे बघून वाटतं असं ते म्हणलं होतं. भडकले होते जबर भडकले. याही वेळेला ते तसंच पुन्हा फार बोलले त्या कमांडंटला. मग कमांडंट छोटी मुलाला आपण तडजोड करूया की ऑफिशियली मी तुला स्टुडंट म्हणून घेत, ऑफिशियली कॅन्डिडेट म्हणून घेत नाही, अनऑफिशियली मी घेतोय तुला. पण आणि तुझ्याकडे पैसेही नाहीये, साधं युनिफॉर्म घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीये, प्रवेश घेण्यासाठी पैसे नाही, पण तुझी तळमळ बघून एक एक्सेप्शनल एक अपवाद करतोय म्हणले तुला मी इथल्या वसतिगृहामध्ये आचार्याचं वाढपाचं काम तुला देतो, वेटरचं. त्यातनं येणाऱ्या पैशातून तू तुझी पुस्तकं घे, वया घे, काय गोष्टी जसं लागेल तसं तुझा खर्च कर तू, आणि तुला मी अनऑफिशियल कॅडेट म्हणून तुला दर्जा देतो. तो खुश झाला प्रचंड, कॉन्फिडन्स तो गप नाही बसला. त्याला वाटलं हे मला नियतीही मला एक संधी दिलेली जबरदस्त. कारण असं एक्सेप्शनल केस कधी घडतं का? ऑल द वे बघ तुम्ही त्यांचे फोटो बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला लक्षात येईल बिलकुल असा रुबाबदार हँडसम बिंडसम असं काही नाही. आपल्याकडे पहिली 15 वर्ष गाजवून सोडलेले रुबाबदार गुलाबराव चाचा आमचे, त्यांच्यासारखी रुबाबदार पर्सनॅलिटी आहे समोरच्यावरती असं बघता क्षणीच प्रभाव पडेल असं काही नव्हतं. पण जर इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर मनुष्य काहीही करू शकतो. पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये त्यांची जी काही तळमळ होती, जे हार्डवर्क होतं प्रचंड, जी मेहनत होती, ती ना फक्त त्यांच्या सोबतच्या त्या इतर कॅडेट्सला, कारण त्यांना सुरुवातीला वाईट वागणूक मिळाली इतर कॅडेट्सला. तुम्ही कल्पना करू शकता अख्खा वर्ग श्रीमंत पोरांनी भरलेला आहे, सगळी ते अमेरिकेत आलेली गोरी पोर आहे, अमेरिकेतलीच. अमेरिकेत खरं म्हणजे मिश्र संस्कृती आहे, पण तिथे कोण आलेले श्रीमंत घरचे फक्त, आणि तो वर्णवंशावाला काळ जातो आजच्यासारखा नाहीये ज्याच्यात की बराक ओबामा सुद्धा प्रेसिडेंट बनू शकतो, असा तो काळ नव्हता. 100 वर्षापूर्वीचा काळ. त्याच्यामुळे गोरे
श्रीमंत ह्यांचीच सत्ता असलेलं ते मिलिटरी अकॅडमी, ती पोरं ह्याच्याकडे काय नजरेने बघत असतील, पांडुरंगाच्याकडे त्याला काय काय एक्सपिरियन्सेस आलेले असतील, काय काय अनुभव आलेले असतील. पण विदिन फ्यू मंथ्स खानखोजेच्या विषयीचं त्यांचं मत बदललं. सगळ्यांनी स्वतःहून खर्च करून त्याला गणवेश घेण्याच्यासाठी पैसे दिले, पुस्तकं घेण्यासाठी पैसे दिले. म्हणजे त्याच्याकडे काय अशी जादूची छडी होती का? बिलकुल नाही. सचोटी, प्रचंड मेहनत, प्रचंड सचोटी. कुणाने मुद्दा उलट बोलायचं नाही, पण म्हणून स्वतःचा आग कुठेही घालवायचा ना, कुणाच्या वरती डॉमिनेट करायचं ना, कुणाला सबमिसिव्ह आपण व्हायचं. आपण आपल्याकडे कुठे कमीपणा तरी घ्यायचा नाही, पण कुणाच्या वरती डॉमिनेटिंग पण नाही करायचं. अशा पद्धतीची त्यांनी स्ट्रॅटेजी ठेवलेली होती त्यांच्या पूर्ण वागण्यामध्ये, ज्याचा वेगळा प्रभाव त्यांच्या शिक्षणाच्याही वरती पडला. आणि अक्षरशः एका वर्षाच्या आत त्यांना ऑफिशियली कॅडेट म्हणून, पूर्ण कॅडेट म्हणून दर्जा देण्यात आला. आणि उत्कृष्ट पद्धतीचं म्हणजे रिमार्केबल सक्सेस सहित त्यांना त्यांचा तो डिप्लोमा पूर्ण करता आला. शेवटी शिक्षकांना सांगायला लागत होतं की बाबा बास, किती वाचतोस, किती स्टडी करतो, नुसतं वाचन नव्हतं, त्यांना हॉर्स रायडिंग आणि इतरही अनेक होते. लष्करी शिक्षण म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या. ते तो ही वॉज एक्सेलिंग, जेवढं सांगितलं त्याच्यापेक्षा जास्ती त्याचा स्टडी चालला होता प्रत्येकच बाबतीमध्ये. त्याच्यामुळे शिक्षकांना सांगायला लागत की आता बास. ते झाल्यानंतर हा कृषी विद्यापीठमध्ये आला, MS केलं, त्याच्यानंतर रिसर्च लॅबमध्ये जॉईन झाला. हे सगळं थांबेपर्यंत पहिलं मार्ग सुरू झालं. आणि बरं, हे सगळं शिकत असताना शिक्षण एके शिक्षण एवढं नव्हतं.